खाली आल्यानंतर मी विचारलं आईला की आता आईला एक जर पहिली गोष्ट ऐकायलाच येत नाही, 0% ऐकायला येते आणि आपण जसं मग तिच्या ह्याने होते तो आणि त्या दोघीजणी माझी सून आणि माझी मंडळी हे जर काय गप्पा मारत असेल तर तिला वेगळं वाटतं की माझ्याबद्दल काहीतरी चर्चा झाली आहे. मग ती चिडून काहीतरी शिवीगाळी करणं वगैरे असा हा प्रकार झाला. तर मी आई संग बोलताना कधी असं बोललेलं नाही, फक्त खून करायची, आई 2 टाईम जेव आणि झोप एवढंच मी तिला सांगायचो आणि मी निघून जायचो माझ्या कामासाठी. परंतु हे झाल्यानंतर मी छोटा भाऊ विलास 2 नंबरचा आणि छोटा 3 नंबर राजू तो पुण्याला राहतो आणि आईला आम्ही दोघंजणं सांभाळते, विलास आणि मी. मग मी राजूला फोन केला, बरेचसेच वर्ष आले आई माझ्याकडे आहे, तर थोडासा तिचं हवा पाणी चेंज करण्यासाठी तू तिला 8-10 दिवस तुझ्याकडे घेऊन जा. तर त्याला त्या गोष्टीचा राग आला. ॲक्च्युली तो काय तिला सांभाळ करीत नव्हता आणि कधी केला बी नाही. त्याने एक वेळ नेली आईला, पण दुसरीकडे भाड्याने रूम घेऊन आईला ठेवली. मग आई स्वतः करायची सगळं, ते आम्हाला समजलं. तर माझ्या बहिणीला विचारलं मी, मग माझी बहीण माझी मिसेस त्यांनी सगळ्यांनी विचारपूस करून आईला इकडे घेऊन आली. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आईला इकडे आली. आता 4-5 वर्ष आई एकदम आनंदाने राहते. आजूबाजूला माझं पूर्ण माझी भावकी आहे, देशमुख कुटुंब आहे, पूर्ण गाव आहे. तुम्ही गावामध्ये कुणालाही विचारा बाबा आईला काही त्रास आहे का येत नाही. आणि मी स्वतः वॉकिंगला जातो, आई वॉकिंगला जाते. माझ्या मित्रांबरोबर मी कधी वॉकिंगला नाही गेलो तर आई विचारायची मला दादा पुढे, म्हणजे एवढं प्रेम. आता एक हे घटना व्हायच्या अगोदर 21 तारखेला माझ्या नातवाचा वाढदिवस होता. तुम्हाला मी त्याचा पुरावा दाखवतो. मी स्वतः माझ्या आईला सांगितलं की नातवाला ओवळ, आणि स्वतः आईने माझ्या 1 दिवस अगोदर नातवाला ओवळले. आणि दुसऱ्या दिवशी ही घटना झाली. दुसऱ्या दिवशी ही घटना झाल्यानंतर राजूला मी फोन केला की आईला घेऊन जा. राजू बोलला मी आळंदीच्या घाटामध्ये आहे, मला वेळ लागेल यायला. तर बोललं 11 दिवसामध्ये तू कधी ये, दिवसभरामध्ये कधी ये, आणि तू आईला 4-8 दिवस घेऊन जा. थोडंसं वातावरण सासू सुनाचं नाच सुनाचं थोडंसं वातावरण शांत झालं का तर मग आपण परत विचार करून आईला इकडे घेऊन येऊ तो. आणि मी एवढं सांगितल्यानंतर मी लहान याला सागरच्या लहान मुलाला दुर्गापूर शहरामध्ये आणायला गेलो. त्याचं स्कूल सुटतं 12 वाजता. मी 11:15 वाजता निघून गेलो त्याला आणायला. तर तिथं मला अर्धा तास जास्त लागला असेल, अर्धा तास. आणि तर राजू तेवढ्या वेळात राजू घेऊन आला आईला, घरी आला. माझ्या आईला घेतली आणि घरच्या मंडळींना माझ्या शिवीगाळ वगैरे केली. आता तर माझ्या भावाबद्दल मला काही बोलायचं नाही जास्त, हा घरगुती वाद आहे. आणि तो आईला घेऊन गेला आणि डायरेक्ट कंप्लीट केली की मारहाण केली आणि आईला मारलं. आईचं ते गुडघ्याचं हे दाखवलं त्यांनी, मारहाण झालेली. ही पूर्वीची जखम आहे, म्हणजे हे खुणा आहेत त्या. आणि आईच्या गुडघ्याला, आईचा गुडघा एवढा मोठा तब्येतीने मला तर नाही वाटत. आईचा एकदम असा पातळ गुडघा आहे. हा कुणाचा गुडघा दाखवला आहे मला माहिती नाही, परंतु ही सगळं खोटं कुंभण रचले माझ्यावरती. माझ्या पक्षाचा, अजितदादाचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. हे घरगुती भांडण आहे माझं. ह्याला राजकीय वळण देण्याचं काम केलेलं आहे. एवढंच मला बोलायचं आहे, जास्त काही मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल. आणि पूर्वी आई माझ्याकडे असताना बिर्ला हॉस्पिटलला आईचे 2 हे टाकले, वायर टाकले. तर त्या टायमाला मी आईला बिर्ला हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं ब्लॉकेज आहे, 2 वायर टाकावं लागेल अर्जंट, तुम्ही घरचा विचार घ्या. तर घरचा विचार आईबद्दल घरी कुणाला विचारायचं? तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते डॉक्टरांना सांगितलं, ताबडतोब तिचे वाल बदलून टाका. त्यावेळेस 5 लाख रुपये खर्च केले. आता वाईट वाटते मला या गोष्टीचं की आईला खर्च केलेलं मला इथं तुम्हाला सांगावं लागतं. आणि ही घटना तशी घडली. त्याच्यानंतर आई आजारी पडली परत.
मुंबईला माझ्या भावाने तिला ॲडमिट केली. किती दिवस होते आई? 6 महिना ॲडमिट होती मुंबईला हॉस्पिटलला. 6 महिन्यामध्ये राजू एकदासुद्धा आईला विचारपूस नाही केली, एकदासुद्धा भेटायला नाही आला. हे माझ्या भावाला विचार. हा भाऊ तिथं 6 महिना होता. बस मला काही जास्त बोलायचं नाही. कालची जी घटना झाली त्याच्याबद्दल मी एकदम शॉक बसला मला. त्या घटनेचा मी निषेध करतो आणि ती घटना एकदम चुकीची आहे. माझ्यावर जो आरोप झाला आहे तो एकदम साफ चुकीचा आहे. हे जे फोटो आहेत ते कोणाचे आहेत फोटो? हे आईचे फोटो आता हे जुने फोटो आहेत. आता 80 वर्षाच्या म्हातारीला माझ्या आईला जर एवढी मारली तर शक्य आहे का त्याची? हे सगळं खोटं आहे. आमच्या वडील खूप मारायचे आईला, इतके मारायचे आम्ही. आणि वडील स्वतः आहे ना, आम्ही लहान असताना वडील निघून गेले, संन्यास घेऊन गेले. कोंडेश्वरच्या मंदिरामध्ये वडील 12-13 वर्ष राहिले. भरत भाऊ